तर नमस्कार, मी मनीष म्हात्रे. आपण एक नवीन शो लॉन्च करतो आपल्या हायब्रिडमध्ये, हायब्रिड गप्पा. तर या शोमध्ये आपण नवीन नवीन विद्यार्थ्यांना किंवा जे आपले बॅचेस झालेत त्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करणार आहोत आणि त्यांच्याबद्दल थोड्याशा गप्पा मारणार आहोत. तर आता आपली 19वी बॅच चालू आहे आणि या बॅच मधले उभरते सितारे प्रेम आपल्यासोबत आहेत. तर आपण जर त्याच्यात गप्पा मारूया. चला. तर सर्वप्रथम प्रेम, तुझं आपल्या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. आणि आम्हाला आवडेल एक गप्पा सुरुवात करण्यापूर्वी मग आमच्या पण व्ह्युअर्सना रिक्वेस्ट कर मी तुला की तुझं इंट्रोडक्शन तू सर्वांना द्यावं. तर प्लीज एकदा. So my name is Prem Thakur and I'm from Penwashi. I have completed diploma in civil engineering at Nagotne. ओके, मस्त. तर सर्वप्रथम प्रेम मला विचारायचं की तुला हायब्रिड बद्दल कळालं कुठून? ऍक्च्युली म्हणजे मी घरीच होतो तेव्हा एक सोशल वर्कर म्हणून आहेत आमच्या वडाव गावचे हरिभाऊ म्हात्रे. त्यांनी मला सजेस्ट केला आणि ते मला एके दिवशी हायब्रिड मध्ये घेऊन आले. त्यांनी मला सांगितलं इथे असं स्किल डेव्हलपमेंट होते, थोडी इंग्लिश आपली प्रॅक्टिस करतात, कॉन्फिडन्स बिल्डअप करतात. मग मी इथे आलो तर आता मला थोडा जाणवलाय, थोडा इंग्लिश पण नीट बोलता येतोय आणि समजतोय, थोडा कॉन्फिडन्स पण आलाय. वा, सो चालेल. थँक्स टू हायब्रिड फॅमिली फॉर अरे. टेकिंग केअर ऑफ मी. खूप खूप छान. म्हणजे तुम्हाला इकडे येऊन तर चांगलंच चांगलं मिळालं. म्हणजे झालं. काय हां. तुम्हाला असं तर वाटणार की तुम्ही तुमचे 35 दिवस फुकट घालवत वगैरे असं नाही काय? नाही नाही, नक्कीच. काहीतरी नवीन शिकायला मिळतोय आणि ते हायब्रिड वाले पण चांगले जॉब घेऊन येतात. मग आपल्याला ते सांगतात इंटरव्ह्यू कसे द्यायचे, वा. कसे त्यांना क्रॅक करायचे. सो थँक्स टू. खूप खूप चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा टाइम घालवतात. त्याचा दुसरा क्वेश्चन मला असा आहे की इकडे भरपूर सारा आम्ही ऐकलं की ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात. तुमची फेवरेट मेमरी कुठली ऍक्टिव्हिटी तुमची फेवरेट आहे? ऍक्टिव्हिटी सगळेच इंग्लिश घेतात, स्पीकिंग, परत एखादा असेंब्लीमध्ये व्हॅल्यू टॉपिक देतात, त्याच्यावर सांगायला सांगतात, तर मजा येते खूप सांगताना वा. वगैरे. तर मग आता जसं म्हटलं तुम्ही असेंब्ली वगैरे, असेंब्ली हा प्रकार काय आहे? असेंब्ली म्हणजे आपण सांगू शकतो न्यूज टॉपिक काय बघितलेत, त्याच्यामुळे आपली इंग्लिश थोडी सुधारते, आपल्याला बोलण्याची बरं. कला भेटते, कसा बोलायचा, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आपला. वा, चांगलं. मग तुम्ही ट्राय केलीत हा, कधी? मी ट्राय केले. सुरुवातीला मी घाबरायचो, पण आता मी बिंदास बोलू शकतोय वा कोणाच्याही वा समोर. वा वा वा, चांगलं. मग आता तुमचा कितवा दिवस चालू आहे हा? आता माझा 18वा दिवस चालू आहे. 18वा दिवस चालू आहे आणि हा. आतापर्यंत तरी तुम्हाला तरी चांगलं चांगलं वाटतं? वाटते, कारण की स्टार्टिंगला मला एवढा म्हणजे घुलून मिळून तर बोलता येत नव्हता, पण जेव्हापासून इथं आलोय तर मी आता मित्रांशी पण थोडाफार कॉन्व्हर्सेशन अरे वा. करतो, तर चांगलं वाटतं. बरं, ठीक आहे. तर मग जसे तुम्ही एक युवा आहात, तुम्ही युथ आहात आणि भरपूर सारे इकडे युवा क्लाससाठी येत असतात. भरपूर लोकांच्या मनात काही डाऊट्स वगैरे असतात. ते सेम डाऊट तुम्ही इकडे घेऊन आला असाल तर तुम्हाला युवांसाठी एक काय मेसेज द्यावा वाटतं तुम्हाला? काही नाही, हायब्रिड फॅमिली चांगले आहे. तुम्हाला पहिलं वाटेल काहीतरी थोडा बोर होते, पण नंतर जसे सर मॅडम शिकवत जातील तसा तुम्हाला समजेल कसं ते शिकवतात काय, आणि मग समजतं पण आपल्याला लवकर. ते सर्व शिकवतात, कम्प्युटर नॉलेज देतात, आपली टायपिंग स्पीड घेतात, टॅली वगैरे सर्व शिकवतात आणि मेन म्हणजे बोलायचा कसा कोणाशी ते पण शिकवतात. तर मी सांगेल सर्वांनी या हायब्रिडमध्ये एकदा भेट द्या. अरे वा, चांगली गोष्ट आहे. सो हे होते प्रेम, 19वी बॅचचे स्टुडंट, आणि आमच्या सर्व फॅमिलीकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप चांगलं काम करत आहेत ते. लवकरात लवकर यांना सुद्धा जॉब मिळावा अशी आम्ही हायब्रिड वाल्यांकडनं आशा व्यक्त करतो. आणि एकदा तुम्ही आलात, खूप खूप बरं वाटलं. खूप चांगल्या प्रकारे बोलता तुम्ही. खूप छान. तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. या. ओके.